आज मी आहे करवीर नगरीत. म्हणजे सगळ्याच्या सगळे टेबल फुल आहेत, सगळे वेटिंगवरती आहेत लोक. कोल्हापूरमध्ये सुद्धा ह्याला तोड नाही आहे. शक्यच नाही. शक्यच नाही म्हणतोय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आहे करवीर नगरीत, म्हणजेच आपलं कोल्हापूर. हो, तर मी एकटा नाही, इथला स्थायिक म्हणजे माझा आत्तेभाऊ आहे कृष्णा अमित. त्याच्यासोबत मी इथले फूड स्पॉट्स म्हणजे पॉप्युलर फूड स्पॉट्स आणि ऑफबीट असे पॉप्युलर फूड स्पॉट दोन्ही कव्हर करणार आहे. तर आता आपण कुठं जाऊयात? कृष्णा डिलक्स. कृष्णा डिलक्स? हां, अरे कृष्णा डिलक्स काय सारखं? काल पण कॉलवर तेच चालेल तुझं, कृष्णा डिलक्स. कृष्णा डिलक्स भारी आहे रे, म्हणजे आधी पण मी ट्राय केलं. भारी, पण अजून इथं भरपूर पण आहेत चांगले हा. चांगले स्पॉट्स आहेत, चांगले हॉटेल्स आहेत हां, चांगले. त्यामुळे म्हटलं अजून दुसरीकडे आपण जाऊ बघू. राहू देत, कर पहिला कृष्णा डिलक्सच करूया. बरं ठीक आहे, चल बाबा तुला घेऊन जातो एकदा तिथे कृष्णा डिलक्स. चला, कृष्णा डिलक्स ऑन फायर ऑन फायर. तर मला आधी सांग की कोल्हापुरात ही एरिया कुठली आहे? कोल्हापुरात हा जो एरिया आहे हा रविवार पेठमध्ये आहे आता पण सध्या. हा. रविवार पेठ माळी गल्ली, जिथं माळी आपण गल्ली. हां जिथं आपण आता कृष्णा डिलक्सला चाललोय. कृष्णा डिलक्स ॲक्च्युली इथंच आहे, हां. पण ते थेट नजरेस पडत नाही. बरोबर. तर समोर जावं लागतं, कारण हिडन जेम आहे, आतमध्ये आहे. तर जर तुम्हाला जर हे ओळखायचं असेल, म्हणजे हा. सपोज तुम्हाला ॲड्रेस इमिजिएट भेटण्यासाठी, हा. इथं उमा टॉकीज पहिला चौक आहे खाली. बरं. तिथून आपण सरळ वरती आलो हा. आझाद चौक रोडला, हा. तर आपल्याला डाव्या हाताला गजानन बेकरी लागते मेन. ती रोडलाच दिसते तुम्हाला. ओके. पाहिजे तर इथं आहे ती हा, पाठीमागे, हा. त्याच्यात जस्ट ती वाली काय समोर? समोर जी गजानन बेकरी आहे ती सुद्धा फेमस आहे. फेमस आहे इथं. हां. त्याच्यात जस्ट समोर बरोबर आपल्याला कृष्णा डिलक्स भेटून. दुपारचे 12:30 वाजलेत आणि गर्दी बघ केवढे येतं. म्हणजे सगळ्याच्या सगळे टेबल फुल आहेत, सगळे वेटिंगवरती आहेत लोक. भरपूर ते क्रेज बघू शकतोस केवढी आहे. Actually कसं आहे, हे एवढं फेमस आहे ना हां. की कोल्हापूरमध्ये सगळ्यात म्हणजे आता टॉपचं हॉटेल हे चाललं, हां. तांबडा पांढरा रस्त्याचं. त्यामुळे इथं वेटिंग आणि लोक हे भरपूर असे रिझल्ट्स बघून वगैरे इथं भरपूर जण येणार आहेत. हां. आणि संध्याकाळी तर तुला जागाच भेटणार नाहीत. सो आम्ही इथं मागवलेली आहे स्पेशल चिकन थाली आणि त्यांची स्पेशल मटन थाली. मटन थाली म्हणजे त्याच्या स्पेशालिटी काय आहे की लोणी मटन आहे ते. लोणी ते वरनं घालतात, त्यांनी स्पेशली मला सांगितलं असं नाही की लोण्यामध्ये म्हटलं जातं आहे, वरून लोणी घालून त्याला मिक्स करतात लोणी. सो येस, फर्स्ट बाईट मी घेतो. इथं मटन थाली मी घेतलेली आहे. सो भाकरीचं पण ऑप्शन आहे काय? नाही, इथं चपाती. फक्त चपातीचं ऑप्शन आहे. सो पहिला बाईट मी घेतो. यांचं मटण लोणी कसं आहे बघूया. बाहेरचं जाऊ द्यात, बाहेरच्या कॉम्पिटिशनमध्ये येणार पण नाही त्याच्या, पण कोल्हापूरमध्ये सुद्धा ह्याला तोड नाही आहे. शक्यच नाही म्हणतोय. मटन इतकं सॉफ्ट आहे म्हणजे अजिबात नाही आहे हे तिखट. चवीला एवढं भारी आहे. हा खूप मोठा गैरसमज आहे कोल्हापूरमधील की तिखट झणझणीत असतं आहे. टॉप क्लास तुम्हाला ह्याच्याशिवाय कुठं मिळणारच नाही. मटनची क्वालिटी तर खतरनाकच आहे. भाई काय विषय हा? मी तुला मगाशी तेच बोललो ना, इथं तांबडा पांढरा, फक्त पांढऱ्यासाठी इथं लोक येतात कृष्णा डिलक्स. नाही, मला म्हणजे या पांढऱ्या रशामध्ये असं काय घालतात की एवढं भारी लागायला आणि ते डिस्क्लोज करणार नाहीत एकतर. नाहीच करू शकत. ह्याच्यामध्ये सुद्धा लोण्याचा फ्लेवर येतोय. लोणी घातलेला ह्याच्यामध्ये, तेवढ्यासाठी लोक इथे येतात. लोण्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. हा पांढरा रस्सा कोल्हापूरमध्ये नाही, भारतात नाही, पृथ्वी तलावरती असं पांढरा रस्सा तुम्हाला कुठं मिळणार नाही. अरे खरंच नेक्स्ट लेवलचा पांढरा रस्सा आहे. ह्याच्या लेवलला म्हणजे हे ज्या लेवलला आहे ना त्या लेवलला कोणी पोचूच शकत नाही. ह्याचे एक अलग ही कॅटेगरी आहे की भाई
कौतुक करावं तिथे कमी आहे या पांढऱ्या रस्त्याचं, एवढं भारी आहे. आणि पिल्यानंतर एकदम ढगात असाल तुम्ही, ढगात एवढं भारी आहे. पहिला मला काय लागलं माहिती आहे, हायलाईट काय गोष्ट होते. हा घ्या की, रिफिल पण होतं आहे इथं. हा मी काय बोलत होतो की तांबडा रस्सा जो आहे ना, त्याच्यात पहिला मटणाचा आर्क असतो की आर्क, त्याचा फ्लेवर पहिला येतोय. ही खासियत असते तांबड्या रस्स्याची. हे तिखट आहे पण एक्स्ट्रीम लेवलचं तिखट नाही आहे. पण ह्याचा पांढरा तांबडा टॉप नॉच आहे, टॉप नॉच. कोल्हापूरमध्ये तांबडा पांढराशिवाय पर्याय नाही आहे. हा, हे पांढरा तांबड्याचं कोल्हापूर हे माहेरघर आहे. बरोबर. एकाच शब्दात म्हटलास तर तांबडा पांढरा कोल्हापुरी विषय कट. फ्लेवरफुल आहे. म्हणजे दुपारच्या वेळेला वगैरे असं का मिळालं आणि ही सोलकडी मिळाली, अशी झोप लागेल निवांतपणे. थंड, एकदम शांत. थंड सर्व केले हा, अजून एक थंड सर्व केलेली आहे. असं नाही की रूम टेम्परेचरला आलेले आहे. खूप चांगली सोलकडी आहे आणि ती जास्त आंबट पण नाही आहे. काहीच नाही. याच्यामध्ये कलर पण घातलेला नाही आहे. कलर आजकाल घालालेत. हे अशी प्युअर दिसते बघ. जरा सोलकडी बघ, आहे का विषय खतरनाक आहे, खतरनाक. सो आता इथे चिकन स्पेशल थाली आहे त्यांची. आता मटन मी घेतलेलं आहे, सो त्याच्यातलं फक्त चिकन खाऊन बघूया कसं लागतं. हा करा 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 करा. रिफिल चालूच आहे त्यांचं इथं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हो 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 हो. चिकन एका हाताने मोडलं मी, ते सुद्धा सॉफ्ट आहे. त्याची सुद्धा स्थिती तीच आहे. त्याचा मसाला जो आहे ना, पूर्ण आतपर्यंत मुरला आहे. पूर्ण कंप्लीट आतपर्यंत मुरलेला आहे. असं नाही की आतमध्ये तुला वेगळं. कधी कधी असं असतं की ज्या ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही खातो बाहेर, सेपरेट लागतं आहे. चिकन सेपरेट आणि तो मसाला सेपरेट लागतो आहे. आणि मसाला हा पण झणझणीत नाही आहे, सॉफ्ट सारखं. आणि मला वाटतं की त्यांनी कांदा फ्राय करून ह्याच्यामध्ये सेपरेटली घातलेला आहे. फ्राईड कांदा जो असतो त्याचा फ्लेवरसुद्धा येतो त्याच्यामध्ये. जबरदस्त लागतं हे. सिंपल असा मसाले भात दिसतोय. हा रस्स्यासोबत चांगला जाणार आहे. कांदा जो फ्राय केलेला असतो ना, तो खूप सारा घटला आहे. रस्स्यासोबत चांगला दिला असं वाटतंय मला. बघूया. पूर्ण गेम रस्स्याचा आहे. हे कॉम्बिनेशन आहे. ह्या राईससोबत रस्सा हा कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. ह्याला नाही, ऑप्शनच नाही तुम्हाला. असंच भात खाला तरीसुद्धा चांगला आहे, पण रस्स्यासोबत खतरनाक लागत आहे. आणि इंद्रायणी राईस हा चिकट नाही आहे, सुटसुटीच आहे. कधी कधी चिकट होतो इंद्रायणी राईस जो असतो तो. हा सुटसुटीच आहे. क्वालिटी आहे यार, जेवणाची क्वालिटी आहे. ते सगळा तांबडा पांढराचा, दुसरं काही नाही. खेळ सगळा तांबड्या पांढऱ्याचा. हा, पोट भरलेला आहे खरं. 12:30 वाजता आत गेलो होतो आणि 2:30 वाजले म्हणजे 2 तास गेलेत आमच्या इथं. आणि वर्थ आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे गंमत सांगायची झाली तर, हात धुवायला सुद्धा नंबर लावला होता आतमध्ये. हात धुवायला सुद्धा नंबर लावले होते. एवढी गर्दी. अरे जेवायला पण देत नाहीत तिथं आजूबाजूला. म्हणजे तुम्ही असं जेवत बसला की बाजूला चिकटून थांबणार लोक, आमचा नंबर कधी लागणार बसायचा असं. तास 1.5 तास लोक वेटिंगला असतात या ठिकाणी. त्याच्यामुळे आपल्याला जेवायला पण गडबड करायला लागते. आम्हाला पण जवळपास त्याच्यातून 1.5 तास, अर्धा तास फक्त जेवायला गेलाय. 1.5 तास फक्त वेटिंगवरती गेलाय आमचा. तर कोल्हापूर फूड टूरचा हा पहिला भाग इथेच एंड करायची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन भागामध्ये. म्हणजे उद्या अजून आपण एक्सप्लोर करणार आहोत काही हिडन जेम्स किंवा असेच पॉप्युलर स्पॉट्स. तर उद्याच्या भागात पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा प्या आणि टेन्शनला फाट्यावर मारून जगा.